पहिले तर तुम्ही मला एखादा अवॉर्ड फेकून मारा, काऊन की दसऱ्याचा व्हिडिओ मी आता टाकून राहिलो. दुकानवरची गर्दी तर काही कमी व्हायचं नाव नव्हती घेत, पण आम्हाला जायचं होतं शेगावले. मग काढली आपली चुम्मेश्वरी आणि आम्ही निघलो संतनगरी शेगावकडे. मस्त रस्त्यानं चाललो होतो, पण तेवढ्यात भाषा म्हणे मला फोटो काढायचा आहे. 2 मिनिटासाठी फोटो काढायला काय थांबलो तरी आपले पोट्टे जमा झाले. तठून जरासं पुढे नाही येत एका मोठ्या गाडीवाल्यानं हात दाखवून अडवलं. जळगाव खानदेशचे होते ते, तरी त्यानं ओळखलं बा मला. भाषाले म्हटलं घेणारे बाबू थांबवशील काय गाडी. मग कुठेच न थांबता आम्ही आलो डायरेक्ट शेगाव मध्ये. पण शेगावात येताबरोबर आमच्या गुरुजीले फोन लावला. गुरुजी म्हणजे आमचे सागर दादा उर्फ इंजिनियर लाईन. बोले तो शेगाव की बस्ती में एकदम दिलदार हस्ती. ते म्हणत मी तुम्हाला एकदम गुप्त मार्गाने नेतो, म्हणजे लोकांना तुम्ही दिसले नाही पाहिजे. पहिले तर संस्थांच्या पार्किंग मध्ये आलो, आमच्या गाड्या लावून दिल्या, काऊन की ते फुकट आहे. सागरदाच्या दप्तरात काहीतरी होतं, पण अशा गोष्टी मंदिरात अलाउड नाही. मग आम्ही ना ते दप्तर डिक्की मध्ये लपून ठेवलं. पण मग आम्ही निघलो माऊलीच्या दर्शनाला जायसाठी. शेगावच्या या माऊलीले मी लय मानतो बा, काऊन की आपल्याजवळ जे काही बी आहे ते सगळं या माऊलीच्या आशीर्वादानच आहे. पण लय दिवस झाले शेगावले आलं नाही की मन कुठेच लागत नाही. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि शेवटी आपल्या चपला घेऊन बाहेर निघलो. सागरदा आले, म्हटलं चला आता आपण जेवण करायला जाऊ. कसं टेन्शन नाही घ्यायचं, सट खायचं आणि तट राहायचं. शुद्ध शाकाहारी माणसं आहे बरं आम्ही. एकच भाजी बोलावली आणि तिघांना वाटून खाल्ली, काऊन की आमच्याजवळ पैसे कमी होते आणि आम्हाला भांडे घासता येत नाही. शेवटी जेवण घेऊन करून सागरदा आले केला टाटा.